ते लावून घेते, तुम्हाला पण लावते, थांब नंतर जरा फिरते. मग शांत बस ग, पिलू असं नको करू रे. पिलू आलो पोचला हात. मग हाय बोल, असं बोल हाय. काय लावलं तुम्ही डोक्याला? चल दूध देऊ. इकडे सरक पिलू, लांब. माझ्या बोलमध्ये झालं घातले का? तुला आहे बोर्नविटा आणि मला गोड. ते बघूया बसा, इथं बसा भाऊ. सरक मागे सरक. किती आहे? गुड गर्ल. मला मागे जवळ यायचं, तू अप्पू जवळ येऊन दाखव. हा 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 हा. आता आंघोळ करून कपडे पण धुवायचे झालेत माझे. कपडे वाळत घालण्यासाठी बाहेर आले, तर प्रत्येक कपडे झटकून घालायला लागते मला, वॉशिंग मशीनमध्ये गोळा होतात म्हणून. सगळे मी कपडे घालून घेते पटापट, आणि झाडांना पण पाणी द्यायचं आहे. मग प्रज्योतला सांगते, तो करेल. इकडे मऊ आणि प्रज्योतचं मस्ती चालूच आहे. हे बघा, शांत बसत नाही आहे दोघं. मऊचं चुळबुळ चालूच असते कंटिन्यू. गेट वाजवते जोरजोरात, आणि ते बाहेरचा आवाज खूप येत होता म्हणून मी बोलले नाही. हे बघा, हा पडला असता गाडीवरून. पाणी भरतोय तो झाडांना घालण्यासाठी. आणि हाल त्याची घडी टाइम बाईक बाईक माईक माईक फाइन काइट. काय झालं मग? तू बस इथे बस, तेल गरम झालंय, बस इथे बस ना जरा. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकते मोहरी आणि जिरे, आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे. लगेच कढीपत्ता तडतडले की लसूणचं पेस्ट, म्हणजे मी कुटून घेतलेलं आहे लसूण, थोडंसं चमच्याने फिरून घेतल्यानंतर लगेच टोमॅटो टाकते. टोमॅटो मी मोठे मोठे कट करून घेतले, ह्याच्यामध्ये मॅश होऊन जाईल म्हणून. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून टोमॅटोमध्ये मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर मी ह्याला झाकण लावून ठेवणार आहे 1-2 मिनिटासाठी. हे बघा, मी आता झाकण काढलेली आहे, त्याच्यामध्ये मसाले घालून घेते. हे आहे घरचा काळा मसाला, आणि त्याच्यानंतर थोडासा किचन किंग मसाला घालून घेतले. मग हे मिक्स करते नीट, आणि मिक्स केल्यानंतर झाकण लावून ठेवते 2-3 मिनिटासाठी.
हे बघा मॅश झालेलं आहे. अधूनमधून मी चमच्याने फिरवून घेतलेलं आहे, कारण करपण्याची शक्यता असते म्हणून. खूप व्यवस्थित मॅश झालेलं आहे. अजून थोडं चमच्याने मी मॅश करून घेते. त्याच्यामध्ये डाळ ठेवले होते मी साईडला, ते त्याच्यामध्ये घालून घेते. अजून थोडं पाणी ह्याच्यात घालणार आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर घातले. गॅस एकदम लो ठेवून ह्याला छान उकळी काढून घेते 2-3, मग आमटीला टेस्ट येते छान. मी इकडे भाताला ठेवणार आहे आणि इकडे आमटी उकळत आहे हळूहळू. अजून थोडं पाणी घालते, खूप घट्ट झालं होतं म्हणून. हे बघा पूर्ण उकळी आलेली आहे याला. मग मी आता इकडे कोशिंबीर बनवून घेणार आहे. कोशिंबीरमध्ये दही असते. माझं डोकं दुखतं आहे म्हणून मी प्लेटमध्ये थोडंसं वेगळं बनवून घेणार आहे, दही न टाकता. ह्याच्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि काकडी घातलेली आहे आणि कांदा पण एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आणि लास्टला घालणार कोथिंबीर. जेवढं मला लागते मी प्लेटमध्ये बनवून घेते आणि इकडे साईडला प्रज्योत आणि त्याच्या पप्पांना बनवून ठेवते. आता ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे क्रश करून घालते आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. आता मी मीठ घातलेली आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणा पावडर. ह्याच्यामध्ये थोडंसं कमी पडलेलं आहे, मग मी नंतर बनवून घेते माझ्या प्लेटमध्ये. बघा तेल घातलेले आहे आणि ह्याच्यामध्ये दही घालून घेते. कोशिंबीर असं बनवून बघा, एकदम टेस्टी लागते. इतकं टेस्टी ना, खूप भारी लागतं आहे कोशिंबीर. त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. नीट फिरवून घेते. झालं आमचं कोशिंबीर रेडी. मऊ अजिबात मला हे बनवू देत नव्हती, रडत होती. तिला झोप येत होतं वाटतं. हे पण मिक्स करून घेते. त्याला थोडंसं कूट कमी आहे तर अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेते, बरोबर होत आहे. हे बघा अशा पद्धतीनं मी दोन्ही बनवून झालेलं आहे. आता सर्व करून दाखवते तुम्हाला. हे मी पहिल्यांदा घेतले आमटी मी मुगाची डाळ आणि मसूर डाळीपासून बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये वाटीमध्ये घालते मी कोशिंबीर आणि ही माझी प्लेटमधली भाजी, कच्ची भाजी आणि घेतलेलं आहे चपाती. चला कसं वाटलं माझं रेसिपी नक्की सांगा मला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझं नवीन चॅनल आहे, सपोर्ट करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचं असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.